बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्यात यावे, तसेच BT-MC ॲक्ट 1949 पूर्णपणे रद्द करावा व बुद्धगया येथील महाबोधी महाविहार येथील गैरबौद्धांचे अतिक्रमण काढण्यात येऊन महाबोधी महाविहार बिहार राज्याच्या ट्रस्टची व्यवस्थापन समिती मुक्त करण्यात यावी। या मुख्य मागणीसाठी बौद्ध भिक्खू उपासकांनी बुद्धगया येथे धरणे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी रायगाव शहरात आज शुक्रवार दिनांक 28 मार्च रोजी भीम टायगर सेना व सर्व बौद्ध समाज बांधवांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून ते क्रांती चौक रावेरी पॉईंट या मार्गाने जाऊन तहसील कार्यालयात नेण्यात आला। त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देऊन यांच्यामार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले। बौद्धांवर अन्याय करणारा 6 जुलै 1949चा बिहार सरकारने केलेला बुद्धगया मंदिर ॲक्ट रद्द करण्यात यावा व महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी देश विदेशातील लाखो बौद्ध भिक्खू व उपासकाचे उपोषण आंदोलन महाबोधी महाविहार बुद्धगया येथे सुरू आहे। शांततेच्या मार्गाने आंदोलन उपोषण करण्याचा आमचा संविधानिक अधिकार असताना बिहार सरकारने पोलिसांचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा केलेला प्रकार निंदनीय असून त्याचा निषेध नोंदविण्यासाठी तालुक्यातील रायगाव भीम टायगर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपीचंद ढाले, तालुकाध्यक्ष प्रवीण कांबळे, कार्याध्यक्ष बबलू ताकसांडे आदीच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।